जगाच्या पाठीवरती कुठेही जा, बिग बॉस गाजवलं ते सुरक्षा माझ्या म्हणून, शार्क टँक गाजवलं ते आमच्या भावडे. बॉलीवुड बॉलीवुड टॉलीवुड और उसके बाद में आता है हमारा मॉलीवुड, और मैं हूँ मालेगांव से जुगाड़ू कमलेश. सगळ्यात महत्वाचा प्रश्न होता आपल्या पोरांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. आपले मराठी पोरांसारखे हुशार पोर आहे ना कुठंच नाही. अशा डोक्यात आयडिया आहे, काही जण खेकडेच अवधात सोडते. मी म्हणजे आता आयडियावर आलं, माझ्याकडे एवढे लोक आले शार्क टँक जसं रिलीज झालं त्याच्यानंतर एवढे ऑन्टरप्रेनर आले की मला जेव्हा त्यांना बघतो ना मला वाटतं की भाई मी काहीच नाही याच्या पुढे. काहीच नाही, माझं इन्व्हेस्टमेंट एक कोपऱ्याचं आहे. म्हणजे एक आला होता विनोद नावाचा मुलगा आलेला. कुठला होतो तो दिंडोरीचा. शार्क टँक रिलीज झालं आणि कॉल नाही, काही नाही, मेसेज नाही. तेव्हा काय मी सांगितलं होतं की मालेगाव मी किसी से पूछ लेना मेरा घर किधर है, मेरे घर तक छोड़ देंगे. भाई आला, जुनी गाडी अशी मस्त आला, कपडे कुठे मळलेले, एकदम असं वाटत की कोणीतरी दारू झालेला व्यक्ती आला बसला. सर म्हणायचा, सर मला तुमच्याशी बोलायचं म्हणे. ठीक आहे, मी असं एक इनोव्हेशन केलेलं आहे की ते खूप वेगळं आहे म्हणतात. पण त्याला म्हटलं सांग, पण त्याला टेन्शन असं की हे इनोव्हेशन मी यांना सांगितलं तर कॉपी होऊन जाईल, म्हणजे यांना सांगायचं पण मला जगाला नाही बघायचं. ते बोलले मी असंच इनोव्हेशन केलंय की तुम्हाला द्यायचं आहे इनोव्हेशन, तुम्ही घ्या, मला वाटतंय चांगल्या हातात जात आहे आणि हे तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवा, माझी परिस्थिती नाही. लिटरली मी त्याच्या घरी गेलो भगवाने, मी त्याच्या घरात डायरेक्ट पूर्ण घर ना, झोपायला जागा नव्हती पूर्ण, म्हणजे घरात इनोव्हेशन पडलेली. त्याने एक जनरेटर बनवलं विदाउट इलेक्ट्रिसिटी जनरेटर, ना त्याला डिझेल ना पेट्रोल ना काहीच नाही, त्याच्यावर ते जनरेटर चालतं. आणि म्हणजे बघायला गेली त्याची परिस्थिती सुद्धा 4 लाख त्या माणसाने खर्च केली, पण त्याला पेटेंटची प्रोसेस माहित नाही आणि कोणी सपोर्ट करत नाही. आता सध्या मी पण त्याचा कॉन्टॅक्ट करतोय, सध्या खूप दिवसापासून त्याचा कॉन्टॅक्ट झाला नाही. तर त्याचे वडील न्हावी, ते बिचारी छोटस एक शॉप चालवता. आई वारली कोरोनाच्या पिरियड मध्ये, ऍक्सिडेंट झाला, आई वारली त्यांनी. घरात लिटरली स्वयंपाक करायला पण नाही, इतकी वाईट परिस्थिती. पण त्याच्या डोक्यात काय इनोव्हेशन. सर मी हायवेवर लाईट चालू केलाय म्हणे, बघा हवा इथे ऑक्सिजन लाईट चालू होतो. ऑक्सिजन हवा इथे आणि ऑक्सिजन हवेवर लाईट, हा लाईट चालतोय ना, तो हायवेवर चालू केला त्यांनी. मी पण शॉक झालो ते बघून, म्हटले काय, बोले नाही इनोव्हेशन. आणि सगळं इनोव्हेशन त्यांना करून ठेवले की त्याच्या डोक्यात हे की कोणीतरी कॉपी करेल, कोणीतरी माझ्या सोडून मी एवढी मेहनत केली, हे खरं सायंटिस्ट आहे. म्हणजे अक्षरशः मी बघून ना मी शॉक झालो की बाबा एवढं कसं काय तेवढं. मला असं वाटतं की आपण अशांना खरंच एका प्लॅटफॉर्मवरती आणणं गरजेचं आहे. त्याचमुळे आता जुगाड कोंडेश मी ट्रेडमार्क पण घेतलेला आहे आणि मी वेबसाईट चालू करतोय. ह्या वेबसाईट थ्रू अशा लोकांचे प्रोडक्ट मी विकणार. आणि मी डेमो पण केलेला होता इंस्टाग्रामवर की अशा आणि मी फ्री ऑफ कॉस्ट अशा लोकांचे मार्केटिंग मी माझ्या इंस्टाग्राम आणि युट्यूब थ्रू करतोय. की कोणी असं इनोव्हेशन केलेलं असेल किंवा त्यांना मार्केटिंगची गरज आहे, त्यांना लोकांपर्यंत पोहोचण्याची गरज आहे, तर मला कॉन्टॅक्ट करा. आपले सर आहेत, सरांना कॉन्टॅक्ट करा, त्यांच्यापासून माझा कॉन्टॅक्ट भेटेलच आणि मी तुमची मार्केटिंग फ्री ऑफ कॉस्ट करून देतो.